गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आम्ही आता सकाळी चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. तर मला पृथ्वीराज म्हणतो, हो तुला एवढे वर्ष झाले इथं आणि तुला हा फेमस ब्रेकफास्टचा पण नाही माहिती. आता तोच माहीत करून घ्यायला चाललो मी आणि तो. पुण्यामध्ये कुठं मिळत नाही. कशासारखा? विठ्ठल सारखा अच्छा विठ्ठलच्या. हा ओके. विठ्ठल सारखा चहा आमच्या पुण्यामध्ये कुठं मिळेल. निसर्गासारखी मिसळ आमच्या पुण्यामध्ये कुठं मिळणार आहे तुला. तुझा इथला डोसा तुला पाहिजे. इथला डोसा त्यानंतर मला कुठं आवडतं गाईज हे जे सर्वदा डोसा सेंटर आहे ना, इथं मी 1000 वेळा आलो आहे, पण मला माहीत नव्हतं की यांना सर्वदा डोसा सेंटर आहे. मी याला काय सुदामाला जाऊ असं म्हणायचो. म्हणजे मला हा पण स्पॉट माहिती आहे, असं नाही मला माहीत नाही आहे. चीज लोणी स्पंज आणि नॉर्मल लोणी स्पंज. गाईज पृथ्वीराज गेला आहे त्याच्या फ्रेंडकडे आता ब्रेकफास्ट करून आल्यावर. आणि आविष्कार आणि प्रतीक पण आला होता काल रात्री. तर ते तिघं गेलेत मेडिकल चेकअपला. त्यांना वर्षातून एक मेडिकल चेकअप फ्री आहे वाटतं, आय थिंक त्यांच्या ऑर्गनायझेशन म्हणून. मग सकाळीच ते 8 वाजता गेलेत. काल रात्रीपासून फुल प्रिकॉशन चालू होते की 12 तासाच्या अगोदर काही खायचं नाही, कंप्लीट 8 तासाची झोप झाली पाहिजे. आणि आज मला इव्हिनिंग शिफ्ट आहे, तर मग मी आत्ता तर घरी आहे. बघेल जर ऑफिसला गेलो तर जाईल, नाही तर आज पण वर्क फ्रॉम होम करेल. आमचे तुळसभर सुकून गेले. म्हटलं तिला तर पाणी घालावं. ही नवीन आणली होती मागे आणि ही अगोदर जुनी. ही आम्हाला एकदा निर्माल्य कलश नदीमध्ये सोडायची आहे, पण त्याला काही योग्य आहे ना. ही पण छान आली आहे. आविष्कार, आयुष आणि प्रतीक अजून तर काही आले नाही आहे, आणि पृथ्वी तर डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे. आणि आता मला पण काम आहे, मग डिरेक्ट संध्याकाळी कनेक्ट करूयात. गाईज बॅक फ्रॉम दी वॉक. 10 वाजलेत आणि अजून मी जेवण नाही केलं. आणि आता मला क्वेश्चन पडला आहे की काय खायचं आहे. भाई ये टीम इंडिया कर क्या रही है. आज 9पर्यंत माझी शिफ्ट होती, तर मग मी कामात होतो म्हणून मग 7:30ला काय मला मॅच लावायला जमलं नाही. जशी मी मॅच लावली 9 वाजता, बघितलं 161वर 9 विकेट. म्हटलं काय नाही म्हटलं काय तर अपडेट व्हायचं चुकलं असेल तर 261 असेल. म्हटलं भाई आपण न्यूझीलंडला काय म्हणता एवढं डॉमिनेट केलं होतं. यू एस ए सोबत 161 फक्त. देन मी स्कोअर कार्ड बघितला. ईशान किशन 6, अभिषेक शर्मा 0. काय म्हटलं हे काय. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवचे 84 होते. त्याच्यानंतर 0-6, 0-2. म्हटलं अरे भाई साहब US सोबत तरी नाही. म्हटलं जर आपण हारलो ना तर उद्या दरवाजा लावून बसावं लागेल. हा काय आता चालू आहे मॅच. बॉलिंग तर व्यवस्थित होतीये. होपफुली नाही जिंकणार तर आहोत आपण. एवढे तर आपले काय म्हणतात T20 क्रिकेटमध्ये गरिबी नाही आली आपली की एवढ्या याच्यात हारायला. पण तेच एक तर मिनी हार्ट अटॅक आला होता मला 9 वाजता, ज्यावेळेस मी टी व्ही लावला त्यावेळेस. म्हटलं यार ये क्या हो गया. आज मी माझ्या एका फ्रेंडला भेटलो आणि त्याने मला सांगितलं की आविष्कार खूप पारिवारिक आर्ट लव्हिंग पर्सन वाटतो आणि आयुष खूप एकदम इंटेलेक्च्युअल वाटतो म्हणे, आणि एकदम सिरियस मोडमध्ये वाटतो. तो काही बोलतो का नाही होता. काय वाटतं तुला? दॅट्स ऑल फॉर द डे गाईज. आज बराच टाईम माझा कामात गेला, त्याच्यामुळे जास्त काही मला शूट करायला भेटलं नाही. तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या आपल्याला मॉर्निंग शिफ्ट आहे म्हणून मला आज लवकर झोपावं लागेल. तर मग बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.